नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये आता अरबी समुद्रात देखील तयार झालेल्या पावसामुळे वातावरण बदलू शकतं. बंगालच्या उपसागरात हे वातावरण बदलत आहे. त्यामुळे एकूणच दोन्ही समुद्रात होत असलेल्या बदलांमुळे महाराष्ट्रात आता मोठे पाऊस होऊ शकतात. एकूणच वातावरण महाराष्ट्राचं आता बदलणार आहे. त्यामुळे भाग बदलत सुरुवातीला पाऊस होईल, नंतर सर्वदूर पाऊस होईल आणि एकूणच महाराष्ट्राचं चित्र बदलून जाणार आहे. बऱ्याच भागात पिकांपुरता पाऊस झालाय, त्याही ठिकाणी आता मुबलक पाऊस होणार आहे. GFS मॉडेलने आज मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा असं मोठं पावसाळी क्षेत्र दाखवलंय. मात्र विदर्भात पावसाचं प्रमाण कमी दाखवण्यात आलेलं आहे. तरी देखील वातावरणात आज बदल होत असल्यामुळे बऱ्याच भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. खास करून अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. 19 तारखेला देखील महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसाचं अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा किंवा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल. 20 तारखेला देखील महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रामध्ये एक नव्याने कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असल्यामुळे याचाही परिणाम महाराष्ट्रावर होऊ शकतो. पुन्हा एकदा 21 तारखेला आपण बघतो की पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, दक्षिण कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे. 22 तारखेला थोडं महाराष्ट्रात विरळ पाऊस वातावरण दाखवण्यात आलंय. परंतु बंगालच्या उपसागरात वातावरण बदलत असल्यामुळे भविष्यात वातावरण आणखी प्रभावी बनणार आहे. आपण पुढील 10 दिवसाचा अंदाज बघतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज या मॉडेलने स्पष्ट केला आहे. कोणताही जिल्हा, कोणताही विभाग असा नाही ज्या ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही. महाराष्ट्रामध्ये आज देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. साधारण यामध्ये नाशिक पूर्व, जळगाव दक्षिण, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर या भागात, परभणी, नांदेडमध्ये देखील पावसाळी वातावरण वाढणार आहे. मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण आज वाढण्याचा अंदाज आहे. उद्या पहाटेपासूनच महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार आहे. यामध्ये अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, पुणे, सातारा पूर्व, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली या भागात सुरुवातीलाच पावसाचा प्रभाव वाढेल. या पावसाच्या प्रमाणात वाढ होऊन महाराष्ट्रात इतरत्रही जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, जालना, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड या भागात पुन्हा पावसाळी वातावरण सकाळीच राहणार आहे. 19 तारखेला दुपारनंतर पुन्हा सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे, जळगाव, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे या जिल्ह्यात सुद्धा पावसाची शक्यता आहे. हे रात्री उशिरा 19 तारखेला सर्व महाराष्ट्रामध्ये पुन्हा वातावरण पसरणार आहे. 20 तारखेला पहाटे देखील महाराष्ट्रात जोरदार पावसाळी वातावरण मेघगर्जनेसह काही विभागात राहणार आहे आणि महाराष्ट्रातले बहुतांश जिल्हे त्यामध्ये समाविष्ट आहेत. 20 तारखेला महाराष्ट्रामध्ये नांदेड आणि चंद्रपूरच्या दरम्यान 1002 हेक्टोपास्कलचा आणि 1001 हेक्टोपास्कलचा कमी दाबाचा प्रभाव निर्माण होतोय आणि त्यामुळे महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडणार आहे. यामध्ये मुख्यत्वे करून सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, संपूर्ण नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव, कोकणातील पूर्व भागामध्ये म्हणजे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांच्या पूर्व भागात
पावसाचं प्रमाण वाढणार आहे. 20 तारखेलाच अहिल्यानगर आणि बीड, सोलापूर, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, नाशिक पूर्व, पुणे पूर्व, सातारा पूर्व भागात जोरदार पाऊस असणार आहे. आपण 21 तारखेलाही पहाटे पाऊस बघतो. पूर्ण विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात त्याचा प्रभाव राहणार आहे. पुन्हा एक जोरदार पावसाळी क्षेत्र अहिल्यानगर, बीड, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, कोकण किनारपट्टीसह नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात 21 तारखेला असणार आहे. या क्षेत्राचा प्रभाव अहिल्यानगर, बीड, परभणी, नांदेड, लातूर, वाशिम, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातही असणार आहे. महाराष्ट्राच्या नकाशाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 22 तारखेलाही पावसाळी वातावरण राहणार आहे. याचा जोर अहिल्यानगर आणि बीड, सोलापूर, लातूरमध्ये, धाराशिवमध्ये अधिक असण्याची शक्यता आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, पुणे, सातारा, संपूर्ण कोकण विभागात पावसाचं प्रमाण 23ला वाढतंय. पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण असणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातच 23 तारखेला तुफान पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. सर्वत्र पावसाचं वातावरण आहे. 24 तारखेला देखील सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, बीड, अहिल्यानगर, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात पावसाचं प्रमाण दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे एकूणच पावसाचा प्रभाव महाराष्ट्रात 24लाही आहे. मध्य प्रदेशकडे 25 तारखेला वातावरण सरकल्यामुळे महाराष्ट्रातील पाऊस कमी होईल असा प्राथमिक अंदाज या मॉडेलकडून येऊ लागला आहे. मात्र 26 तारखेला नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात पावसाचं प्रमाण वाढू शकतं. संपूर्ण कोकणात पावसाचं प्रमाण वाढू शकतं. मध्य प्रदेशवरून एक कमी दाब सरकत असल्यामुळे त्याचा परिणाम उत्तर महाराष्ट्रात होणार आहे आणि 26-27ला उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढेल. मुसळधार पाऊस जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. इतरत्र मात्र पावसाचा प्रभाव 25, 26, 27 कमी होण्याची शक्यता आहे.